देशभरामध्ये साखरेच्या काळ्या बाजारामध्ये 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा व्यवहार होत असल्याचा संशय असून साखरेचा वाढलेला दर पाहता प्रत्येक साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांना टनाला किमान 500 रुपये दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. साखरेचे दर वाढतच आहेत आणि साखर कारखानदारांनी साखर आधीच विकून टाकली असून आता फारसा साठा शिल्लक नसल्याचं सांगण्यात सुरुवात केली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर खरेदी करून ती कारखान्यांच्या गोदामातच ठेवली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना मिळण्याची शक्यता असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. रिकव्हरी चोरून रेकॉर्डवर नसलेली साखर ही तयार केली जाते आणि वाढलेल्या दराचा फायदा अशा साखरेला होत आहे. तर हा गंभीर प्रकार आहे. माध्यमामधून कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याची शक्यता आहे. सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली. साखरेचे सध्याचे दर पाहता प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला हवा. आधीची साखर कमी दरामध्ये विकली असली तरी उर्वरित साखरेला मिळणारा वाढीव दर आणि संपूर्ण हंगामामधील विक्रीचा विचार करता 400 ते 500 रुपये दुसरा हप्ता देणं कारखान्यांना शक्य आहे असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारनं प्रत्येक साखर कारखान्याकडे प्रत्यक्षात किती साखर शिल्लक आहे याची तातडीनं माहिती घ्यावी. कारखान्याने दाखवलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा याची पडताळणी करण्यासाठी अचानक धाडी टाकाव्यात अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे. साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकचीही तपासणी करावी. त्यांच्याकडे वैध पावत्या आहेत का, GST भरला आहे का आणि बिना पावतीची साखर ही बाजारात आणली जात आहे का याचीही चौकशी करावी. देशभरामध्ये 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा साखरेचा काळा बाजार होत असल्याचा संशय असल्यानं सरकारनं तातडीनं या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी असं शेट्टी यांनी म्हटले.